आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील गटबाजीच्या संघर्षात धानोरकर गटाने बाजी मारली असून विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांना काँग्रेस गटाचे नवे गटनेते म्हणून मान्यता दिली आहे। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी 17 जूनला काँग्रेसचे गटनेते राजेश अड्डूर यांची तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली, तर त्यांच्या जागी धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांची गटनेतापदी नियुक्ती केली आहे। या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादावर अखेर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे। धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी विद्यमान गटनेता राजेश अड्डूर यांच्या विरोधात ठराव मंजूर करून सुरेंद्र अडबाले यांच्या नावाची शिफारस केली होती। त्यानंतर नागपूर विभागीय आयुक्तांकडे आवश्यक कागदपत्रे आणि बहुमताचा दावा सादर करण्यात आला होता। या प्रक्रियेची पडताळणी केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांना काँग्रेस गटाचे नवे गटनेते म्हणून मान्यता दिली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे। गेल्या काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार समर्थकांमधील मतभेद वेळोवेळी समोर येत आहे। महापौर निवडीपासून ते संघटनात्मक नियुक्त्यांपर्यंत अनेक प्रश्नांवर दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले होते। आता सुरेंद्र अडबाले यांना गटनेते पदाची अधिकृत मान्यता मिळाल्याने धानोरकर गटाचा प्रभाव वाढल्याचं स्पष्ट झालं आहे। दुसरीकडे वडेट्टीवार गटासाठी हा राजकीय धक्का मानला जात असून आगामी स्थानिक राजकारणात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काँग्रेस पक्षश्रेष्ठी या नव्या घडामोडीनंतर संघटनात्मक पातळीवर कोणती भूमिका घेतात याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।